कुठे गेल्या असन बाबा आत्याबाई? आत्याबाई त्या रेणुकासोबत अशा कुठे गेल्या असन? एवढा टाइम झाला अजून आल्या नाही. आणि यायचे दोघं भाऊ गेले तर यायचाही फोन नाही आला एखादा. लावून बघा एखादा फोन मी. नाही ते त्याच्या कामात असन अजून डिस्टर्ब होऊन नाही. माझा फोन केला तर मधातच ते त्याच्यापेक्षा राहू देतो. मग विचारतो घरी येते नस कधी. पण मला नाही चिंता लागून राहिली बाबा. बाकी तर कोणाला काही घेणं देणंच नाहीये. मग मी तर मस्त तिच्या खोलीत बसली आहे. पण आता बहिणी मोहिनीला काय दिलं असन? मोहिनीने सांगितलं नाही पण मला. विचारूनच होतं मोहिनीले कशी बोलव पण सांगन तर खरी काय दिलं म्हणून आता बहिणी. अरे सरला मामाजी आले का तुम्ही? भाजीपाला आणला वाटते नाही? बरं झालं मामाजी भाजीपाला आणला. तसे भाजीचं सरलं होतं आता घरचं. आता बैल म्हटलं पण आता बाईचं काही ध्यानच नाही होतं. मग मी म्हटलं आता यायला सांगितलं होतं की म्हणे मी संध्याकाळी येत आहे आनंद म्हणे. आता ते गेले नाही ड्युटीवर आज. हो सुनबाई घेऊन आलो. भाजीची गरजच होती कोणी. घेजा या जोरा घेजा आणि करा बरं चांगली भाजी आज. हो लय भाजी चांगलं मामाजी तुम्ही तर. असं पाहिजे भाजीचं हिरव्या हिरव्या भाज्या पाहिजे अशा चांगल्या भाज्या लागते. नाही तर मग घरच्या भाज्या कोणी सुक्या सुक्या भाज्या चांगल्या नाही लागत मामाजी. अरे सुनबाई सासू कुठे आहे तुमची? आवाज द्या बरं तिले. मामाजी त्या आता बाई बाहेर बाहेर गेले. ते रेणुका नाही ती रेणुका कामवाली आपली तिच्यासोबत बाहेर गेले. कामवाली सोबत गेली? कामवाली सोबत जायची कोणती गरज पडली इले? हा कुठे गेली असून कामवाली सोबत? काही माहित नाही बा मामाजी मला. काही नाही माहित कुठं गेल्या ना काय केलं. तर थोडस तुम्ही संशयित गोष्ट घडून राहिली मामाजी आपल्या घरी. संशयित गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी म्हणता तुम्ही? काय आहे तुमच्या मनाचा अर्थ? मामाजी तुम्ही आता एवढ्यात कधी लक्ष नाही केलं आता बाईच्या इकडे. आता बाई माहित आहे का तुम्ही वावरात चालले जाता सकाळी तर त्या रेणुका सोबत रोज जाते. कुठं जाते माहित नाही. जाते तिकून येते आणि मग आल्या आकाशा सुन्न पडल्यासारखं होऊन जाते. आणि मग आपण विचारावं बरं नाही काय तर मला कधी अशा उलटा सुलटा बोलतो मामाजी. तुला काय करायला लागते? माझं घर मी खाईन नाही तर पिईन नाही तर झोपण कुठेही जाईन. मी कधी धरली बांधली आहे अशा बोलते. असेच बोलते मामाजी मला. असं काय झालं बट मग? तब्येत नाही का बरी तिची? काय माहित मामाजी मला काही माहित नाही. पण आज कधी तुमचे दोन्ही पोरं आईच्या मांग मांग गेले. आईच्या आणि रेणुकाच्या. रेणुका कुठं घेऊन जाते आईले हे पाहासाठी दोघे जण गेले आज. असं काय? ठीक आहे चांगली गोष्ट आहे. मग गेले तर बरं झालं ना. पोरानं लक्ष तर दिलं. नाही लक्ष होतं पण पोराचं तर लक्ष होतं ना. हा मामाजी माहितच पडते आता. आता हे दोघं आले म्हणजे माहित पडेल काय घडते काय नाही तर. आता म्हटलं फोनही नाही लावत मी. आता ते आल्यावरच सांगतील काय झालं काय नाही. मला तर तोपर्यंत लय चिंता लागून राहिली. काय झालं असं आता बैले कुठे चालल्या असं काय चालल्या असं काही समजून नाही राहिलं. बरं ठीक आहे. तुम्ही आता असं करा मस्त आता कोणी गोबीची भाजी बनवा. मस्त फुलगोबीची आलू बिलू टाका त्याच्यात आता मस्त आणि भाजी बनवा बरं. आता ह्या घरच्या बाकीच्या भाज्या खो माणूस बोर झाला आता. चांगली भाजी बनवा आज मस्त. आणि बस मला जेवायला द्या बा. भुल्ली भूक लागली. लवची भूक लागली मला. नाही तर मग काहीतरी जरासा नाश्ता करून द्या सुन नाही मला. ठीक आहे ना मामाजी. बात मी तुम्हाला एक प्लेट पहिले पोहे करून देतो. गरम गरम नाश्ता करून द्या तुम्ही. आणि मग स्वयंपाक करतो. स्वयंपाक करायला उशीर लागेल ना मामाजी. मग तुम्हाला अजून भूक लागेल. तोपर्यंत बसा तुम्ही. बसा टीव्ही घेऊ पाहतोपर्यंत मी करतो बात. हो सुनबाई थांबतो मी बाहेर. करा तुम्ही. चला आता मामाजी तर गेले बाहेर. आता जातो मोहिनीच्या खोलीत. मोहिनीला काय दिलं आता बहिण पहिले ते पास लागल. त्याची चौकशी करायला लागल ना. काय दिलं काय नाही. तोपर्यंत मला चैन नाही पडणार. मग करतो पोहे मामाजीला देतो मग करून. नाही तू मोहिनी ना मी. तुम्हाला काय वाटलं का भूतीन गितीन दिसतो का बापा तुम्हाला मी एवढं भिन राहिलं तुम्ही? नाही मोहिनी कसं नाही वाटलं मला. मी तुला खोलीतून राहिली होती आता अचानक तू समोर दिसली म्हणून अशी मी चकली एकदम. काय म्हणत होती? काय काय पाहिजे होतं तुला? अगो वैशाली ताई हे कामवाली मिळाली काय? मला कोणी कपडे टाकायचे होते धुवाले. कपडे टाकतो म्हटलं. यायचे कपडे होते ना ऑफिसचे लय ड्रेस पडले. कोण म्हणते कपडे म्हणून म्हटलं तिला टाकतो म्हटलं तर ती दिसून नाही राहिली मला आज. म्हणून विचारून राहिली होती. आणि कपडे वाढत दिसले. मग कपडे कोण धुतले? तिला काय सांगू बाबा आता. असं सांगन का नाही येऊन गेली कामवाली काम करून गेली तर काय म्हणत मी. जाऊ दे सांग दडास लागून दिलं. वैशाली ताई मी काय विचारून राहिली तुम्ही तर तिकडे पाहू बोलून राहिल्या. मोहिनी आली होती ना ते. आली होती रेणुका. काम केलं तिनं. थोडेसेच कपडे होते धुतले. कपडे धुतले भांडे घासले चालले गेले. बाकीचं काम टाकून दिलं तिनं आज. पोछाने लावला घराला झाडून लावला. नाही लावला बाबा. झाडू लावला पोछा लावला आणि बाकीचे काम करून राहिली. काय तिनं भांडे धुतले कपडे धुतले तेवढंच तर काम केलं होती ना. आणि बातच चालली गेली. हो काय कशी कामवाली ठेवली काय मी बापा सासूबाईनं. हे अशी कामवाली नीर ऐदी आहे कामवाली. काम नाही करायला पाहत. काम जीवावर ते वैशाली तिच्या. तिला कधी काढून टाका लागते. तिला ठीक नाही. चांगली नाही ती. ते काही ना काही समजते वैशाली ताई तिले. लय बदमाश आहे ती कामवाली. चांगली तर काम करते ती. वैशाली ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू काय मी? कोणती गोष्ट सांगते सांग ना. अगो वैशाली ताई त्या सासूबाईनं मला माहित आहे काय मंजन आणून दिलं. मंजन ना दात घास म्हणे आयुर्वेदिक मंजन. मग मला तर दातही दुखत नाही वैशाली ताई. आणि मी तर दुसऱ्या ना दात घासतो. तेव्हा कधी घासलेच नाही. मग फेकून दिलं ते. तर
काय नाही, आता बहीण कुठून आणलं, काय आणलं विचार जा बरं तुम्ही. असं आता बहीण मग मंजन आणलं हिच्यासाठी असं म्हणूनच माझ्यासोबत सारख्याने बोले. आता बहीण काय झालं वैशाली ताई, काय झालं कोण? नाही हो बहिणी, काही नाही झालं, काही नाही बाबा. ते मी असंच बडबड करून राहिली होती. मामाजीले पोहे करून देते एक प्लेट. बस ना तू खाशील ते पोहे? नाही मी नाही खात पोहे, मला आवडतच नाही. मी खातच नसतो, रोज खातो बाई मी, तुम्हाला तर माहित आहे. मी पिझ्झा ऑर्डर केलाय, पिझ्झा. नाही नको खात जाऊ ना पिझ्झा ना, पिझ्झा चांगला नसते ना. आवडते मला. तुम्हाला काय माहित कसं असते पिझ्झा, तर पाहिलाच नसेल तुम्ही. पाहिलाही नसेल ना, खाल्लाही नसेल कधी. मग कसं माहित तुम्हाला कसं असते काय असते तर? तुम्ही काय भाकर भाजी खाणारे लोक, काय खाणार असतो मी पिझ्झा ना पिझ्झा? नाही बाबा आम्ही नाही पाहिला, आम्ही खातही नाही तो, आम्हाला आवडतच नाही. अशी आहे काय करा बाबा हिचं आता. जो तो माझ्यासोबत सरकारने बोलत उलटाच तोंडाने बोलते. लोकांचं करणंही मोठं गुन्हा आहे. जास्त केलं कोणी, जास्त सावरलं ती कोणी लोक आपल्याला मूर्खच समजते. अमाय रेणुका, बाबा तर झोपले हो बिचारे बसल्या बसल्या. हो मावशी, बाबा झोपले नाही, ध्यान करून राहिले ध्यान. आता ते तुमचं काम नाही केलं कोणी मंजन ना, तर ध्यान करून राहिले असं ना. हा आता तंत्र मंत्रानं पैवन बाबा भूत तुमच्या सुनीच्या अंगातला. काय बाई हाव का व? बरं झालं बाबा, बरं झालं बाबाने ह्या तरी युक्ती लढवली. नाही तर मैसून एवढी बदमाश आहे का, मंजन तर करूनच नाही राहिली ते. हे तर लय मस्त आहे हो मावशी, खेळण्यासारखंच आहे मावशी. येतं अहो कायले घेतलं ते, ठेवते खेळलं नव्हे का बापा ते कायले घेतलं माय भूताचं डोकसं, ठेवते तिकडे. तर बाबा अजून उठून तर रागीन ना त्याला क्रोधित होईल ना, श्राप देऊन आपल्याला. महाराज महाराज ध्यानात आहो मी, ध्यान करून राहिलो ध्यान. दिसून राहिलं आम्हाला. हा मी पकडला भूत, पकडला भूत. हे पाय माई, हे पाय माई, याच्यात पकडला. हे पाय माई, सोशल मीडियाचा भूत याच्यात पकडला, ह्या बाटलीत पकडला माई. मावशी बाबाने तो भूत पकडलाय म्हणतो तुमच्या सुनीचा. हा मग आता काय करता? आता द्या लागून नाही, बक्षीस नाही द्या लागून काय? नाही तर मग डबल पाठवून देईन बाबा तुमच्या घरी. हो रेणुका बरोबर बोलून राहिली तू, आहे की नाही? बरं देऊन देतो ना, आता बाबाला पैसे देऊन देतो. मोबाईल नाही घेतला म्हणून बाबा, हे काय म्हणून पैसे. बाबा तुम्हाला पैसे दिले चालेल काय बाबा? मोबाईल तर नाही घेऊ शकत बाबा मी. बाबाचा अपमान केला बाबाचा. ओम स्वाहा. बाबा नाही अपमान नाही केला बाबा अपमान नाही केला बाबा. पैसे देतो म्हणते बाबा, पैसे. ठीक आहे द्या, पैसे द्या, ठेवा इथं. बाबाची दक्षिणा ठेवून द्या बाबाची इथं. किती द्या लागते बाबा, किती द्या लागते तुम्हाला दक्षिणा? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. भूत लय महाग, सोशल मीडियाचा भूत लय महागात पडते. 1 लाख रुपये पाहिजे, 1 लाख रुपये बाबाले. बाबा एवढे मोठे पैसे बाबा? हा एवढसा भूत काढायचे? एवढूसा नाही, मोठा भूत मोठा. तुझ्या अंगात सोडू भूत सोडू तुझ्या अंगावर. बाबा नाही बाबा, देतो 1 लाख रुपये. मावशी देऊन द्या मग पैसे. हा नाही तर ह्या बाबा काही सारखा सुद्धा दिसून नाही राहिला. देऊन बाबा आपल्या अंगावर भूत टाकून अजून तो सोशल मीडियाचा. हा कसं आपण कामी धंद्याचे लोक आहे, तर लागून बाबा त्याच्या नांदी अजून. देतो ना, त्यासाठी तर आणलंच ना मी. तर साजरे 1.5 लाख रुपये आणले होते. बरं झालं बाबा 1 लाख रुपये मागतले, देऊन देतो आता त्याला. माय किती मॅट आहे माणूस, साजरे 2 लाख रुपये मागायला पाहिजे होते, तर 1 लाख रुपये मागतला. बाई हाडचं याला समजतच नाही, पैशाची किंमतच नाही आली काही. झालं बरं नुका काऊन काही चुकलं का बाबा? नाही व मावशी, नाही मी म्हणून राहिली महाराजनं कमीच पैसे सांगितले म्हणतो तरी, नाही काय? हो बाबा, नाही तर लय सांगितले असते एखादा महाराज राहिला असता तर. यानं लय कमी सांगितलं आहे तुम्ही. चल देऊन देतो आता, नाही तर अजून बैकून जाईन, ह्यात अजून जास्त मागन. हे घ्या बाबा पैसे. ठीक आहे. आशीर्वाद आहे, आशीर्वाद. अलक निरंजन दात निमंजन, अलक निरंजन. या बाई मग आता, झाला आशीर्वाद आहे तुम्हाला, आशीर्वाद आहे. बाबा मग तुम्ही सांगितलं नाही मैसून चांगली राहीन काय म्हणून. आता चांगली वागण काय? चोरून चारून खाणार नाही, आणि घर सोडून जायच्या अलग निघायच्या गोष्टी करणार नाही. नाही बिलकुल करणार नाही. बाबाचा वादा आहे तुम्हाला, बाबाचं वचन आहे, वचन देते बाबा. बिलकुल अशा गोष्टी करणार नाही सून तुमची. आशीर्वाद आहे बाई, सुनीला आशीर्वाद आहे, तुम्हाला आशीर्वाद आहे, सगळ्याला आशीर्वाद आहे बाबाचा. दादा इकडे तर लय काळा बाजार चालू आहे रे, आईले तर लय फसवणूक चालू आहे. हाव ना लेका राजेश, हे तर काही झालं लेका. हा चल पण वेळ आली आहे लेका महाराजले पकडायची. कोणता महाराज होऊया, चल याचा भूतच काढू आज आपण याच्या अंगातला. मग दादा आता कायचा विचार करतो? चल मग दादा, मी तिकून जातो, तू इकून राह. निरंजन. राजेश तू कसा रे बाई इथं? असं तुम्ही ह्यावेळी महाराज नाही आई, इथे येत असतं मग तू. राजेश पकड चांगला, धरून दाब केले, बिलकुल सोडू नको. मग तू आला काय रे? दोघंही आले काय रे तुम्ही? काऊन तर बाबा कायले आले इथं? सांगतो ना तुले, सांगतो मग कायले आलो आम्ही तर. पहिले त्या महाराजची वाट लावू द्या आम्हाला. काय नका करू रे असं, तो महाराज भस्म करून टाकन बाबा. भस्म बाबा नाव आहे त्याचं, दुसरं नाव त्याचं भस्म बाबा आहे. सोडून दे त्याले. तू फक्त पायच आता, कोण कोणाला भस्म करते तर. मी याले भस्म करतो का, ह्या मला भस्म करते? आता उचलले पैसे, फुकटाचे पैसे येऊन राहिले का? हा याले द्यायले 1 लाख रुपये मेहनत न कमावा लागते म्हटलं. हा वर्षभर वावरात मेहनत करायला लागते, तेव्हा 1 लाख रुपये दिसत नाही माणसाच्या डोळ्यानं. ह्या 1 लाख रुपये फुकटाचे मागून राहिले.
आई तुला समजत नाही का हो? हे अंधश्रद्धेने बळी पडून राहिली तू. कायची अंधश्रद्धा आहे ते हे? हा महाराजच्या गोष्टीवर बळी पडली आहे तू. कोण सांगितलं तुला आई? तू उठ लवकर. हा तुला देतो पोलिसाच्या ताब्यात आता. कसा कसा तू हा चांगला बाबा बनाचं नाटक करून राहिला, अंधश्रद्धा पसरवून राहिला तू. हा चल उठ लवकर, तुला पोलिसाच्या ताब्यात देतो. दादा फोन लाव रे दादा, पोलिसाला फोन लाव. पळायला ना रे तो राजेश, सुटला ना हातातून, पकडते. अरे सोड रे बापा रे, राजेश सोडून दे रे. महाराज होय बापा तो, महाराजवर हात नाही उचला. बाहेर रेणुका तू कर बाई, काहीतरी कर बापा. त्या महाराजले मारती ना बापा मै पोरं, मोठे डांगडी काय मै पोरं. कोणाले पकडलं ना तर सोडत नाही ते. जा कर बाई, काहीतरी कर बापा रेणुका. मावशी मी काय करू बाबा आता, मी काय करू, माझ्या हाती काही नाही आता. आता आता बस आता तेच पाहिजे बाबा, काय करायचं काय नाही तर. अरे राजेश थांब रे, विनोद मारू नको रे महाराजले. कसं होऊन गड्या आता. हा आता तर याला पकडलं महाराजले, आता मी सापडतो काय गड्या? मी नाही सापडत, मी पळतो आता. चल पळून जायच्या पहिले पैसे घेऊन जातो. नाही कोणाला माहित होते कोण नेले पैसे काय नेले म्हणून, पैसेच घेऊन पळून जातो मी. ऐकून गेले मी, हे कोण चालली जातो. पैसा ह्या पैशासाठीच तर केलं जे केलं ते. आता पैशाला सोडतो काय मी? चल मी पैसे घेऊन पळून जातो. पकड म्हणा त्या महाराजले, घेऊन जाय त्याला तिकडे. हो कुठं भटकली बापा मी जंगलात, कोणीच तर नाही इकडे. कुठे गेले बापा हे महाराजले घेऊन? आता कुठं पळतं? आता पैसे देतो का तुला मी? आता तर तुला सोडतच नाही, चांगला झोडपतो ना. अमाय रेणुका, अय रेणुका, रेणुका कुठं गेली बापा? आई पळाली ते थांबवाली, तिचा हात आहे याच्यात. तुला काही समजत नाही, तू साधी बोडी आहे. हे पाय फसवलं तुला येई ना दोघांनी मिळून. अरे विनोद अशी नाही आहे ते, चांगली पोरगी आहे. हा एवढ्या दिवसची ओळखतो रे मी तिले, अशी नाही आहे. आपलं चांगलं करायसाठी होय बापा ते माझ्यासोबत येऊन राहिली होती. आता पहिले पोलिसाला फोन कर, पोलिसाला फोन कर पहिले. हो थांब, आत्ता करतो राजेश, मी आत्ता पोलिसाला फोन करतो. काय करू बाबा आता, मला तर काही विचारातच पडली मी. रेणुकाई नाही हा, महाराजले पकडून घेतलं माझ्या पोराईनं, आता पोलिसाच्या ताब्यात देतो म्हणते. पहा बाबा तुम्ही काय होते आता उद्याच्या भागात. आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता. पहा आता उद्या काय होते महाराजचं.